तर मित्रांनो, गेले मेजर साहेब आता ड्युटीवर. कालच आले ना आज गेले. तर कसं असते ना, आल्यावर एकदम मस्त घर ना असं वाटते की दणदण दणदण लागते घर, जसं आहे ना. आणि गेले की बस घर जसं काय असं वाटते आपल्याला खाऊ राहिलं का काय. पण काही नाही, धीरे 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 आदत पडून जाते. तसं काही नाही, कारण बाय. दुरून हात देऊ राहिले. गेले आता. चल. अभ्यास करा सांग त्याला जरा. दंताला आशीर्वाद दिला. ते आपल्या चालली पॅकिंग आता. नाही क्या करे भाई, करना तो पड़ेगा. बस मेरा शेर. कालच आले मेजर साहेब आणि आज चालले बी. तिकडून आले युपी वरून, ट्रेनिंग वरून. तर मग असं वाटलं त्याले, ट्रेनिंग वरून तिकडून आले. मग आता असं वाटलं की बा कसं चाललं जावा. लेकरं इकडे आहे ते भोपाळमध्ये. तर भोपाळवरून जाता जाता आले घरी. काल आले सकाळी 11 वाजता. आता चालले. दुसरा आहे ना, देऊ का. तर मित्रांनो, असं असते माहित आहे, बापाची सर कोणालाच येत नसते माहित आहे. माय बाप आहे ना. आता तसं जर पाहिलं ना तर भोपाळवरून आम्हाला इकडे म्हणजे आमच्या भेटीले 1 घंटा लागते, 1-1.5 घंटा लागते समजा यायला, है ना. तरी मी तिकडून घरी आले. आणि काही लोक असे होते की आम्हाला एकटं सोडून जात त्याला काही घेणं देणं नसे आमचं. तिकडे म्हणजे तिकडे होते ना मी महाराष्ट्रात. तर कोणी असं म्हणजे 5 मिनिटात बिलकुल रोड क्रॉस करून मला घरी यायला लागत आहे. मग घरी यायला लागत आहे. पण कोणी आम्हाला फिरून बी नाही पाहिजे. हे बा म्हणतात ना, बाप तो बापच असते, आहे की नाही बरं. तर काय को देता रे मेरे को तू. काय टाकलं तुम्ही आता तंबाखू. यस. कोणाची आहे ती. फ्रेंड. का फ्रेंडच्या नावानं तुम्हीच खाता. अगं ही खातो का मी. आम्हाला पॅकिंग येतच नाही तुमच्यासारखी, म्हणून आम्ही भोले बसेला माहित आहे. कारण माहित आहे तुम्हाला 2 बॅगा करायची हो. मी पॅकिंग जर करायला बसली की एका बॅगीच्या 2 बॅगा. आपल्याला येतच नाही पॅकिंग. हे घ्या आयडेंटिटी कार्ड. थँक्यू. अहो पुरी हिस्ट्री आहे ना. मीच पैसे देतो ना तुम्हाला. हा 2000 नाही दिले होते मी. 3000 रुपये काल. 2000 रुपये त्याच्या आधी टाकले मी 10,000 रुपये. मग काय मग खरंच टाकले होते मी. दाखवू का हिस्ट्री काढून. हे मेजर साहेबांना चहा ठेवा लावला मला. त्याच्यात टाकले पार्लेजी बिस्किट. कुठे आहेत ना ते तर सगळे वितळले वाटते. हे कोणती चाय आहे. विरगडले वाटते नाही आहेत का. हा ते पहा. हे पार्लेजी बिस्किट आहे ते. हे पहा पार्लेजी बिस्किट. आणि कसा लागतो माझ्या चहा. बरं बाई. आता मला चहा ठेव. आणि मी ठेवायला लागले तर मला म्हणतात बस तू नको ठेवू बिचारे, मीच ठेव. ठेवा बापा, कारण मग हातचा चहा काही आवडत नाही. त्याला पाहिजे पूर्ण प्युअर दुधाचा चहा, बिलकुल एक थेंब बी पाण्याचा नाही. मस्त मेजर साहेबांनी याच्यात बिस्किट टाकले. 2 पार्लेजी. 1 नंबर चहा लागू राहिला. तर तुम्ही बी एकदा ट्राय करा. जरी बी तुम्ही चाय बनवसान तर 2 बिस्किट टाकून द्यायचे त्याच्यात पार्लेजीचे. बरं पायाचे चव. हा मन सांगलं का खतरनाक चाय. हा हे मेजर साहेबाची रेसिपी आहे बरं. तुम्ही बी ट्राय कर जा. आणि कमेंट करून सांगा की चहा कसा लागते, है ना. कमेंट करून सांगा जरूर. तिथं वर लावली.
धंदा दिला का आशीर्वाद दिला ते आपल्या अभ्यास करा सांग त्याला जरा अभ्यास. हा अभ्यास नको जो खेळायला जायचं जास्त हा? अभ्यासाचं नाव नाही घ्यायचं. मस्तपैकी बाहेर खेळायला जायचं, मस्त बाहेरच राहायचं. ठीक आहे. थांबा आता मित्रांनो आता चालले मी मेजर साहेब. हा म्हणून त्याने हेल्मेट घेतलं. हा घे चल आराम. आता ऑटोवाल्यानं बघा दिल्या वेळेवर काय करायचं. चला मित्रांनो चालले आता मेजर साहेब. पा कशी गाडी काढते पा. उचलू राहिला का नाही. चल रखो उसको उधर. बंद करो. चला आता हा डायरेक्ट आहे की नाही इकडे खेळायला जाणार आहे. हे बॅग आहे की नाही पुढे नाही हे करता आहे ना. लय लय वजन आहे. जा मग स्टँड. बाय बाय. दुरून हात देऊ राहिले. तर मित्रांनो गेले मेजर साहेब आता ड्युटीवर. कालच आले ना आज गेले. तर कसं असते ना आल्यावर एकदम मस्त घर ना असं वाटते की दणदण लागते घर जसं आहे ना. आणि गेले की बस घर असं जसं काय असं वाटते आपल्याला खाऊ राहिलं का काय. पण काही नाही धीरे धीरे आदत पडून जाते. तसं काही नाही कारण